नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाच्या प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते, पण काही विचार करण्याची पद्धत असते. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल, त्याची लक्षणं कोणती बघा. खूप सारं प्रेम करणारी लोकं असतात, खूप इम्प्रेसिव्ह दिसतात, पाहून चांगले वाटतात, चांगलं बोलतात किंवा कपल म्हणून खूप चांगले असतात. पण जसंही लग्न होतं तेव्हा एक वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते. अशा कंडिशनमध्ये आपण हे कसं जाणून घ्यायचं की कोणता व्यक्ती खरं प्रेम करतो, कोणता व्यक्ती फक्त टाईमपास करतोय किंवा त्याच्यासाठी तुम्ही एवढे इम्पॉर्टंट नाही, फक्त आणि फक्त स्वार्थासाठी नातं आहे. तर आज असे आपण काही 5 इशारे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही समजू शकता तुम्हाला खरं प्रेम मिळालं आणि की नाही. हे खरं प्रेम मिळणं हे नशीबवाल्यांसोबत असतं. बघा, आयुष्यात तुम्ही कितीही मोठी सक्सेस मिळवली आणि इमोशनली ब्रोकन आहात, तर तुम्ही पूर्णपणे संपूर्ण कधीच नसता. तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर खरं प्रेम करतो का नाही, त्याची सर्वात महत्त्वाची ही गोष्ट असेल. ती व्यक्ती तुमची किंमत चांगल्या प्रकारे समजू शकतो. तुम्हाला कधीही कोणत्या टॉपिकवर जोक्स कमेंट करत होतो असे तो बोलणार नाही. सर्वप्रथम तुम्हाला प्रायोरिटी देईल, तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स देईल, तुमची खूप काळजी घेईल, कारण त्याची किंमत काय असते ते तुम्हाला नाही कळणार. खूप मुलं किंवा पुरुष असे पण असतात की सुरुवातीला तर खूप चांगले असतात, पण नंतर त्यांना जाणवतं की हे रिलेशनशिप काही कामाचं नव्हतं. तर हे लाँग टर्मसाठी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको, त्यामुळे हळूहळू जज करा, गडबड करू नका. एखाद्याला तुम्ही 100% ओळखावं गरजेचं नाही, पण कोणाला तुम्ही 100% समजावं हे पण गरजेचं नाही. पण तुम्हाला जीवनात खात्री मिळावीच, आज ज्याच्याबरोबर तुम्ही टाईम स्पेंड करताय तो लग्न करण्याच्या लायक आहे का नाही. कारण खूप वेळ प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकजण करतो, पण प्रेम टिकवण्याचे गट्स ज्याच्यात असतो तो प्रत्येकामध्ये नसतो. त्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घ्या, प्रेमात आंधळे होऊ नका. जे चालतंय ते खूप चांगलं चाललंय, खूपच लवीडवी वाटतंय, पण चांगलं असणं आणि चांगलं वाटणं यात देखील खूप फरक आहे. त्यामुळे तुम्ही त्या साध्या साध्या गोष्टीमध्ये जज करा. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रायोरिटी देतात का, मजाकवाल्या गोष्टी म्हणून नाही काहीतरी वेगळंच बोलतात का. काही वेळा काय होतं, काहीतरी सिरियस गोष्ट ते बोलतात आणि लास्टला बोलतात की मी असंच मजाकमध्ये बोललो, तू सिरियस घेतलंस, मी सिरियस नाही तुझ्याबद्दल, मी असंच बोललो. तर हे जे आय एम नॉट सिरियस असतं त्याच्या पाठीमागे पण काही अर्थ असतो. तर तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे की खरंच बोलता बोलता ते तुम्हाला टोमणे मारतात, बोलता बोलता काही असं बोलतात जे की त्याला नाही बोलायला पाहिजे. जर असं असेल तर रिलेशनशिपमधून मागे व्हा. नंबर 2, तुम्ही त्यांच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. प्रायोरिटी म्हणजे खूप गोष्टी असतात, शिक्षण, करिअर किंवा आपले पेरेंट्स असतात, बरेचसे इतर सदस्य असतात, खूप साऱ्या रिलेशनशिप असतात ज्या प्रायोरिटी असतात. पण एक जे असतं ते टॉप मोस्ट प्रायोरिटी असतं. जर ती व्यक्ती तुम्हाला टॉप मोस्ट प्रायोरिटी देत असेल, याचा अर्थ या रिलेशनशिपबद्दल सिरियस आहे, एकदम 100% खरं प्रेम आहे. नंबर 3, त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर फ्युचर प्लॅनिंग नसेल, तर उदाहरणार्थ त्यांना फ्युचरमध्ये कोणतीही गोष्ट शेअर नाही करायच्यात, नाही तर 2 वर्ष 3 वर्षानंतर पत्नीच्या रूपात काय एक्सपेक्ट करणार आहेत, लग्नानंतर काय काय गोष्टी होतील, खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर ते त्यांचं फ्युचर तुमच्यासोबत बघत आहे, तर तुम्हाला 5 वर्ष 10 वर्षानंतर पण हे कळतं की त्यांची मॅच्युरिटी लेवल तिथपर्यंत जात आहे. जर ते खरं प्रेम आहे. पण जे लोक फक्त आणि फक्त तुमचा फायदा घेणारे असतात, ते शॉर्ट टर्म असतात. म्हणजेच ते तुमचा यूज करून घेणार आणि तुम्ही काय विचार करता, तुम्ही तुमचं फ्युचर कसं पाहता, त्याविषयी कोणतंही डिस्कशन नाही करत. तर अशा वेळी हे खरं प्रेम नसतं. नंबर 4, तुम्ही काहीही विचार करा, मग तुमची काय भावना आहे, तुमच्या मनातील गोष्टी
तुम्हाला विचारतात आणि त्यांच्या मनातील गोष्टी पण तुम्हाला शेअर करतात. तर या व्यक्तीला तुम्ही हातातून जाऊन देऊ नका, कारण तेच तुमचं खरं प्रेम आहे. जो मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत आहे, त्याच्या मनात कोणतीही गिल्ट किंवा कोणतीही गोष्ट तो ठेवत नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीचं मन साफ आहे त्याच्या त्याचा हात तुम्ही सोडू नका. कारण खूप सारे लोक असतात, त्यांना प्रेम टिकवायचं नसतं. त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही सांगत. ते खूप गोष्टी तुमच्या मनापासून लपवतील. त्यांचं दुसरं रिलेशनशिप असू शकतं. खूप वेळा मल्टी रिलेशनवर चालतात, पण तुमच्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवतील. सारखं गोष्टी लपवणारा व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या किंवा लग्नाच्या लायक नसतो. नंबर 5, तो व्यक्ती त्याच्या घरच्यांसोबत तुम्हाला भेटवतो, फॅमिलीशी ओळख करून देतो, फॅमिली फंक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करतोय, तुमचं मत तुम्हाला विचारतोय असं असेल आणि तो व्यक्ती तुमच्या देखील फॅमिलीमध्ये इंटरेस्ट दाखवत असेल, म्हणजेच तुमच्या घरच्यांशी भेटणं, बोलणं, तर त्याचा अर्थ तो तुम्हाला इन्व्हॉल्व करतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला पुढे किंवा पतीच्या रूपात पाहत आहे, म्हणजेच हे खरं आहे. पण एखादी व्यक्ती म्हणजेच फेक लवर, तो ना त्याच्या फॅमिलीला भेटवतो, ना फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होतो, ना फ्युचर प्लॅनिंग कोणतं असतं, ना निमंत्रण भेटवेल ना त्याविषयी तुम्ही सावध राहा. तर तो तुम्हाला हे 5 इशारे नक्की करेल.